गेल्या काही महिन्यात बऱ्याच ऍक्सिडेंटच्या न्यूज ऐकल्या आहेत. रिसेंट झालेली घटना, एअर इंडियाचं प्लेन क्रॅश झालं, पुण्याजवळ एक ब्रिज कोलॅप्स झाला. च्या वर्षामध्ये आपण बघितलं मुंबईला काही होर्डिंग्स पडली. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या काय अनसर्टन इव्हेंट आहे, ऍक्सिडेंट्स आहेत. आणि काही न्यूजपेपर मधला डेटा सांगतोय की ह्याच्यामध्ये जे लोक दुर्दैवाने मृत्युमुखी पडले त्या लोकांपैकी 10% लोकांचे सुद्धा पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी नव्हत्या. आता पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी म्हणजे ऍक्सिडेंटल डेथ झाली की तुम्हाला त्याच्या बदल्यात मिळणारं कम्पेन्सेशन. कारण टर्म प्लॅन हा काही कंडिशन वरती तुम्हाला घेता येतो, तुमचा इन्कम प्रूफ त्याला लागतो, तुमचे ITRs लागतात. पण पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी 25 लाखापर्यंत तुम्ही विदाऊट इन्कम प्रूफ घेऊ शकता. जर त्या ब्रिज वरती जो माणूस मृत्युमुखी पडला किंवा ज्याच्या डोक्यात होर्डिंग्स पडले, आता ह्या ऍक्सिडेंटमध्ये त्या व्यक्ती गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मानसिक धक्का तर बसतोच, पण फायनान्शियली ते कोलॅप्स होतात. तर आपल्या कुटुंबाला आर्थिक पाया देण्यासाठी तुम्ही PA पॉलिसी नक्कीच घेतली पाहिजे. आणि PA पॉलिसीची कॉस्ट जर तुम्ही ऐकाल तर तुम्हाला खरंच वाटेल की मी ही पॉलिसी अजूनपर्यंत का घेतली नाही. तुम्ही महिन्यातून एकदा जेव्हा तुमच्या फॅमिली सोबत जेवायला जातात, हॉटेलला डिनर करतात, त्याचं जे कॉस्टिंग आहे 2,000, 2,500, 3,000, तेवढ्या बिलामध्ये तुम्ही वार्षिक प्रीमियम भरू शकतात PA पॉलिसीचा जवळपास 25 लाखाच्या. त्यानंतर जे लोक 50 लाख 1 करोडची पॉलिसी घेऊ शकतात त्याचे प्रीमियम फार काही नाहीये, 4,000 ते 9,000 पर्यंत. मग जर इतक्या छोट्या अमाऊंट मध्ये तुम्ही तुमची फॅमिली जर सिक्युअर करू शकता तर तुम्ही ह्या गोष्टीसाठी नक्कीच विचार करून ऍक्शन घेतली पाहिजे. अधिक माहिती करता वेल्थ क्रिएशनला नक्की संपर्क साधा.